नमस्कार सगळ्यांना, मी योगेश लोंढे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो पोल्ट्री व्यवसाय आणि मार्गदर्शनमध्ये। आता आपला विषय काय आहे तर आता विषय आहे जरा वेगळा, कारण आता झालेले 23 मे तारीख चालून पावसाळा खूप जोरात चालू झालेला आहे आणि लवकर चालू झालेला आहे। हे आपले पोल्ट्री व्यवसायासाठी आनंदाचीच बातमी, कारण जेवढा लवकर पावसाळा चालू होतो तेवढंच आपल्याला पक्षी घ्यायला जास्त मदत होते आणि आपला लॉटही बसण्यात मदत होते। त्यामुळे ज्यांचे ब्रोडिंग तयार असेल, ज्यांचे शेड तयार असेल, त्यांनी 31 मेच्या आधी नक्की पक्षी घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे दिवस वाचतील आणि तुम्हाला पुढच्या लॉटलाही दिवसाचा फायदा होईल। आता राहिला विषय काय तर आपल्या पक्ष्यांना आता तिसरा दिवस आपण जागा मोठी केलेली आहे का, तर आता पक्षी लवकर घेतलेले आहे आणि आपण अशी भांडी लावलेत, कारण काय होतं अशा भांड्यांमध्ये खायला जास्त भेटतं, थोडा तूस जातो त्याच्यात, नाही असं नाही, पण ते होतं मॅनेज। आता तिसरा दिवस हे भांड्याचं असं करायचं, पाण्याचं भांडं असं लावायचं, हे स्टँड उलटं करायचं, आपण हे असं केलं। ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, मेडिसिन प्रॉपर द्या। ग्रोविफ्लेक्सची पावडर भेटते, ती एक आणा, ती आता तुम्ही देऊ शकता बारीक पक्ष्यांपासून, तुम्ही 30 दिवसापर्यंत पण देऊ शकता ग्रोविफ्लेक्स, ते द्या। तुम्हाला अजून काही बेसिक्सचे जर मेडिसिन तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करत असेल तर तेही देऊ शकता, जेणेकरून तुमच्या पक्ष्याची ग्रोथ आणि पक्ष्यांची साईज एकसारखे राहते। जर आत्ता व्हेरिएशन पडलं तर ते नंतर कवर करायला खूप वेळ जातो, त्यासाठी ब्रोटन वगैरे बरेच लिव्हर टॉनिक वगैरे सगळं वापरावं लागतं। त्यासाठी तुम्ही आत्ताच प्रयत्न करा। पावसाळ्यात पाण्याची काळजी घ्या, शक्यतो एक प्रकारचं पाणी प्यायला भेटेल पक्ष्यांना, याची काळजी घ्या, कारण सर्दी इकोला येण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त राहतं उन्हाळ्यानंतर पावसाळ्याचा असतो। पावसाळ्यात पाण्यात बदल सारखा होत असतो, त्यामुळे तुम्ही पाण्यातले औषधं प्रॉपर फॉलो करा। तुम्हाला अजून काही माहिती असल्यास आपल्याला सांगा, लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपलं मार्गदर्शन हे मोलाचंच असतं आणि फायद्याचंच असतं, हे लक्षात घ्या। त्यासाठी नक्की फॉलो, सबस्क्राईब आणि टेन्शन घ्यायचं नाही, फक्त आपल्याला तुम्ही साथ द्या, आपण नवीन व्हिडिओ नक्की टाकू। जय हिंद, जय महाराष्ट्र।